आधीच चिक्की घोटाळ्यानं चर्चेत असलेल्या भाजप नेत्या आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेल्या आहेत आणि यावेळी कारण ठरलाय तो त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ, ज्यात त्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली असं आता सांगितलं जातंय। पाहूयात नेमकं व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचं वास्तव काय आहे। राजकारण्यांची पुन्हा संविधान बदलण्याची भाषा। बीडच्या पालकमंत्री निघाल्या संविधान बदलायला। पंकजा मुंडेंना बदलायचंय भारताचं संविधान। संविधान बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही। विरोधकांचा पंकजा मुंडेंवरती पलटवार। काय आहे व्हायरल व्हिडिओ मागील वास्तव? भाजपच्या नेत्या आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। त्यात त्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली आहे। तुम्हाला हे खरं वाटत नसेल तर हे ऐका। या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे। देशाच्या संविधानावरती हल्लाबोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे। या आधी सुद्धा भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलाची भाषा केली होती। अनंतकुमार हेगडेंच्या या संविधानावरील वक्तव्यानं 2017 साली रान उठलं होतं आणि भाजपची नाचक्की झाली होती। आणि आता तीच वेळ भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे यांनी आणली आहे। पुन्हा एकदा ऐका त्या नेमकं काय म्हणाल्यात। या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे। पंकजा मुंडे या बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या। त्यावेळी भर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आणि नंतर ही त्यांची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री परवा दिवशी अंबाजोगाईच्या जाहीर सभेत सुद्धा बोलल्या की खासदार यासाठी निवडून द्यायचा आहे भाजपचा की आम्हाला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची। अरे घटना बदलणं चिक्की खाण्या एवढं सोपं नाही आहे। या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब। त्यामुळे या व्हायरल क्लिपची खातर जमा करण्यासाठी आम्ही त्यांच्या सभेतलं पूर्ण भाषण ऐकलं आणि तेव्हा लक्षात आलं की हा व्हिडिओ एडिट करून वापरण्यात आलाय। मुळात या व्हिडिओत पंकजा मुंडे यांनी संविधानाबाबत वेगळं विधान केलंय आणि मग त्यांच्या विधानातला मधला भाग काढून तो अर्धवट व्हायरल करण्यात आलाय। पाहूयात त्यांच्या भाषणातलं संपूर्ण विधान नेमकं काय आहे। ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही, लोकसभेची संसदेची निवडणूक आहे। या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला जर काही बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे। किती अभ्यासू, किती विचारवंत आणि किती समजणारा माणूस तिथे गेला पाहिजे। कधी या गोष्टींचा विचार आपल्या लोकशाहीमध्ये होणार आहे? या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे। त्याची आवश्यकता वाटत नाही। हे ऐकल्यावर आपल्या हे लक्षात येतं की त्यांचं संविधानाबाबतचं व्हायरल झालेलं विधान आणि मूळ विधान यात तफावत आहे। या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। आपल्याला बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, तेवढा मोठा माणूस तिथे गेला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।